कुठले भाऊ मेंढर जोळपुरीत काय ना काय नाही चांगली जीन्सची पॅन्ट घालून तो मेंढर सांभाळायचं काम चाललं करे ढोळपूरला करे बी येते का असं किती मेंढर आहे किती मेंढर आहे एकटा सांभाळतो किती शिक्षण झालं तुझं शिक्षण 5वी कपडे तू वाटत नाही तू लय चांगलं शिक्षण झाल्यासारखं वाटत काय चांगले असं का? मग तुमच्या गावाकडे पाऊस नाही झाला का? पाऊस नाही ना एवढा हे रे. चांगलंय मग आता अजून असं खालूनच वर येत आहे का हा इथून त्या गावाकडे गेलाच नाही अजून गाव नाही आज नमस्कार मित्र आपली वाडी आपली झाडे आपले पाने या युट्यूब चॅनलमध्ये मी लक्ष्मण हांडा आपलं सर स्वागत करते. पहा मित्र या ठिकाणी मेंढराचा कळप दिसतोय. आता व्हिडिओ सुरू होतानाही तुम्हाला दिसेल मेंढर. आणि पहा हे निसर्गात कसे सध्या मेंढराचे चरतात. पाऊस झालेला आहे आणि अतिशय छान सुंदर असं गवत झालेलं आहे. पहा या ठिकाणी हे मेंढपाळ बाबा उभे राहिलेले. काय नाव आहे तुमचं? भीमा आडनाव माने. ते पुढचा करे इकडचे माने सगळे ढोळपुरीचेच आहेत का? सगळे हा हा हा. मग तुमच्याकडे पाऊस नाही झाला का? नाही एवढा झाला नाही जरा कमीच आहे पाऊस मग चारा नाही अजून. आणि ढोळपूरला सगळे मेंढरावालेच. अख्खा ढोळपुरीचा परिसर मेंढरावाला या ठिकाणी दिसते. पहा पलीकडे इकडे चाललेले येतं. या ठिकाणी एक मेंढपाळ बसलेले येतं. पलीकडे एक बाबा. अतिशय निसर्ग झाडं झुडपं हे त्यांचं खाद्य असतं. परंतु मित्र यामध्ये एकच अडचण आहे. मेंढपाळ मंडळी आपण लागवड केलेल्या वृक्षांना जपत नाहीत आणि ते मेंढरापासून संरक्षण करीत नाहीत. त्याच्यामुळं बरेचसे झाडं लावलेले ते मेंढरं खातात. पण तरी आपण त्यांनाही सांगणार आहोत काही दिवसांनी मित्र का तुम्ही बी जिथं जिथं जाताल तिथं तिथं वृक्ष लागवड करा आणि तुमच्या शेळ्या मेंढ्यांना खाणारे भविष्यात तुमच्या शेळ्या मेंढ्यांना सुद्धा सावली देणार आहेत हे आपण त्यांना सांगणारच. मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी हे मेंढपाळ मंडळी दाखवली होती आणि मी अजून परत एकदा त्यांच्या जिथं वाडा थांबलेला आहे त्या ठिकाणी आलो आणि त्यांनाही मित्र त्यांच्या फिरतीच्या काळात त्यांनी ते झाडं सांभाळावेत त्यासाठी मी त्यांना समुपदेशन करणार. मामा तुमचं नाव काय आहे? बिमाई मगाशी तुम्ही दोघं भेटले होते ना आणि सगळे तुमचे मेंढर आहेत. पण आता तुम्ही ज्यावेळी मेंढर चालत सगळीकडे फिरताना त्यावेळी झाडांना जपत जा. झाडं मेंढरापाला खाणार नाहीत अशा पद्धतीने बारीक झाडं आहे ना त्यांना जपत जा. ते झाडं मोठे झाल्यानंतर ते तुम्हाला चारा मेंढराला आणि झाडाखालचा चारा झाडाचा पाला तुमच्या मेंढराला कोकऱ्या लिंबाचा पाला लागतो तर ते झाडं तुम्ही जपत जा. आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जिकडे जाताल ना तिकडे शेळ्या मेंढ्यानं खाणारी झाडं लावा ना. तुम्ही बऱ्याच ठिकाणी कधी कधी तुमचे एक 1-2 महिने वाडा राहतो अशा ठिकाणी गेलो ते लावा आणि परत पुढच्या वर्षी गेलो तुम्हाला त्याची सावली होणार आहे ना वाढत जाते. आणि शक्यतो झाडं खाऊ देऊ नका कारण मी माझ्या गावी बरेच झाडं लावले पण तुमच्या मेंढपाळ मित्र मंडळाने बरेच झाडं चारून टाकले त्याच्यामुळे नुकसान होते तुमची नाही. आणि तेच झाडं मोठे झाल्यानंतर आपल्याला सावली तुमच्या मेंढराला चारा सगळे मिळणार आहे. आणि त्याच्या खाली जो चारा उगतो ते सुद्धा बरेच दिवस गार राहतो आणि त्याचा फायदा आहे. तर थोडस हा ते पटकेवाले तिकडे घाबरून पळत येत. ते पटक्याला घाबरत येत का काय? होय तुम्हाला कुठं पाठविता? पटकेवाले कुठं जेलमध्ये पाठवायचे? होय पटकेवाल्याला जेलमध्ये पाठवायचे होय पटकेवाले. तुम्ही लोक लक्ष ठेवू जा. तुम्ही बी जिथं राहतात ना तिकडे गावाकडं तुमच्या गावाकडे बी झाडं लावा. बरेच झाडं लावा. नाही लावा आणि त्या झाडांना जपा. 1-2 वर्ष त्याला पाण्याचं तुमची जरी माग माणसं असले ना त्यांनाही सांगा पाणी द्या. आणि काही तुम्ही शेळ्या मेंढरा खाणारी झाडं लावा. काय होतं झाडात सावली झाडाचे सगळेच फायदे येतं. पण तुम्ही इकडे तिकडे फिरताना ते पण लक्षात राहू देत जा. तुम्ही सारखं फिरते वाजता
मग ते कोणत्या गावातले झाडं असं म्हणायचं नाही हे काय आपलं गाव आहे का, खाल्ले तर खाऊन द्या. पण असं थोडंसं झाडाला हे करा आणि जिथं तुम्ही जास्त दिवस राहता तिथे काही तुमच्या झाडं लावा ना, तुमची ओळख राहील कायमची. तिकडे हिंडता फिरताना कोण ते कोणचे कारभारी ते डोक्यावर हांडा येते, हा काय आहे त्या कारभाऱ्याचं नाव? बाळू माने. ह्या वाड्याचे कारभारी येत. किती जणांचा वाडा या? होय बाळू माने, तुम्ही या वाड्याचे कारभारी येत हे सांगितलं यांनी सगळ्यांनी. मालक आहे तुम्ही वाड्याचे. तुम्हाला द्यासाठी चाललंय हे राडा. तुम्ही लोक होय बाबा इकडे या ना, अलीकडं लाजू नका, या इकडं बर का. माने पाटील काय नाव आहे तुमचं? आता ही आपली मेंढपाळ मंडळी साऱ्या महाराष्ट्रात फिरते, पण जेव्हा तुम्ही जाताना इकडे तिकडं तर जे छोटे झाडं आहे ना ते मेंढराला खाऊ नका ते जाऊ. झाडं मोठे झाले का त्याचा आपल्याला फायदा आहे. आपल्याला फायदा म्हणजे त्या झाडाखालचं गवत जास्त दिवस गार राहतं आणि झाडाखाली गवत बी येतं, ते आपल्याला फायदा राहतो. आणि झाडंही मोठे झाल्यानंतर तुम्हाला आता कोकराला मेंढराला लिंबाचा पाला लागतच असतो. सगळ्याला सांगतो तुम्ही नाही, तुमचं काय तुमची माझी काय ओळख आहे का? तुमचं माझं भांडण आहे आपल्याला. हा तुम्हाला सांगतोय आपण सगळ्यांनी झाडाचं हे करायचं. झाडाचे फायदे येतं आणि पर्यावरणाला फायदा आहे. तुमचं किती शिक्षण झालेलं आहे? शिक्षण काय थोडं झालं का आपण थोडंफार कळतंय ना तुम्हाला. आपल्याला पुढं पर्यावरणाला फायदे येतं आणि आपल्याला त्याच्यामुळे वेळेला पाऊस पडत नाही आणि सारखी भटकंती करावं लागते. मग या भटकंतीपासून आणि पडणाऱ्या उन्हापासून जर वाचायचं असलं तर आपण जास्तीत जास्त झाडं लावायची. आणि हाय जे लोकांनी झाडं लावलेत ते झाडं बरं का रे बारक्या तुम्ही, हा माझं आडनाव सांगतो ना मी तुम्हाला, याच्या नंतर सांगतो. माझं आडनाव हांडाळे. बरं का. तुम्ही मंडळी ध्यानात ठेवा आणि हे करा, कारण बरेच तुम्ही आता नेहमी फिरते असता. कुठपर्यंत जाता तुम्ही? दादा आम्ही इकडं ह्याच्यापर्यंत खाली बियाला आळकुटी तिकडं. मग इकडे नगरला कसे आले? बेल्याकडून तिकडून आळकुटून इकडे आज नगरला कसे आले तुम्ही? हा सर ना, हा नाही फिरतीवर जाता तुम्ही बेल्याला आळकुटीला, पण इकडे कसे आले म्हणून म्हणलं मी. हा पोरायला म्हणत माझं पण फोटो शूटिंग चांगलं घ्या, मी संध्याकाळी येणार तुमचे मेंढर चोरायला, आहे का नाही. परंतु माझं ते काम नाही. मी हे झाडं पाणी याच्यावर काम करतो मी. हा आणि मी तसं काही तुम्ही घाबरू नका, मी पोलीस खात्यातूनच रिटायर झाला माणूस आहे. त्याच्यामुळे हा तुम्ही काही काळजी करायचं काही काम नाही. पण तेवढं त्या झाडाचं नाही ते सांगायसाठी मी राहिले एकविरा चौकात गाव पाथर्डी. आणि आपलं गाव पाथर्डी हा. हा मी सुद्धा माझ्या लहानपणी लय दिवस मेंढर सांभाळायचो. शाळा सुट्टी मी नोकरीला होतो, मी पोलीस खात्यात होतो आणि आता रिटायर झालो मी. मग म्हणूनच हे काम आहे आता. हे झाडं झुडपं पाणी, आता हे झाडं पाणी नाही म्हणूनच हिंडावं लागतं का नाही आपल्याला. आपल्या भागात जर पाणी असलं तुमच्या डोळपूरला तुम्ही जाता का, पण तुमच्याकडे पाणी नसतं, झाडं नाही तर म्हणूनच हिंडावं लागतं का नाही. आणि तुम्ही जर हे सगळ्या गोष्टी केल्या तर तुमची भटकंती वाचन भविष्यात, कारण तुमच्या मुलाबाळांना मग फिरावं लागायचं नाही. पाण्याची झाडाची सगळी सोय झाली तर होय बाबा. हा तेवढं ध्यानात राहून द्या, सगळ्याला सांगा. आणि तुम्ही जिथं वाडा जात जाईल ना तिथं बरं का माने पाटील जिकडे गेले ना तिकडे आता काय काय ठिकाणी तुमचे महिना 2-2 महिने वाडे थांबतील. तिथे काही झाडं लावा, शेळ्या मेंढ्यानं खाणारे झाडं. त्यांना नाही इकडे फिरतीव असतात इकडं. नाही फिरतीव मोकळ्या पाठंगणात तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी जंगलातच राहतात ना, मोकळ्याच पाठंगणात राहतात तुम्ही काय कुठे एखाद्याच्या पिकात थोडं बसवतो. पण असं ते तुम्ही 2 वर्षांनी गेलो तुम्हाला ते झाडं सावली देणार येतं काही दिवसांनी. चला मित्रो, या ठिकाणी मेंढपाळ बांधवला तर आता आपण चांगल्यापैकी त्यांचं समुपदेशन केलं आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे. परंतु तरीही त्यांचा आता एक नित्यक्रम असतो आणि त्यांच्या फिरत्याच्या ओघात ते काही एवढं बारीक लक्ष देत नसते झाडाकडं. आपली वाडी आपली झाडी आपले पाणी या अनुषंगानं सध्याच्या युगातलं समाज माध्यमांचं भान लक्षात घेऊन याच नावानं एक YouTube चॅनल काढून फेसबुक पेज तयार करून यावरून ते आपल्या पोस्ट टाकणार.